तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो देवपाडा येथे भव्य देव बिंजोडचं मैदान होतं आणि तिथे आमच्याच गावातली जोडी म्हणजे घरचा साथ विजय झालेले आहे. त्याबद्दल दादा आहेत आपल्यासोबत. दादा आपलं प्रथमतः नाव सांगा प्रेक्षकांना. मी अशोक यशवंत धुळे पाषाणे. अशोक धुले पाषाणे बघू शकता तुम्ही. आणि दादा आपल्या नंदीचं नाव सांगा. आमच्या या नंदीचं नाव महबूब आणि त्याचं नाव नखऱ्या. घरचाच साज आहे, घरचीच जोडी म्हणजे घरची तुमची जोडी आहे. आणि आज गुलाल घेतला दादा, आनंद कसा आहे काय सांगाल? आनंद इतका मनापासून आम्हाला आज आनंद झाला की आमचा 2 महिन्यापासून आमची अपेक्षा होती की आम्हाला गुलालाच राहावा, पण आमचा पहिलाच गुलाल झाला 2 महिन्यानंतर. आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे. आणि बरीच जण नावं ठेवत होती बैल संपला तर आज बैलाने आमचं करून दाखवलं बऱ्याच जणांना. बरोबर आहे. बैल काय आहे त्या बघू शकता मित्रांनो, बैल कधी संपत नसतो. बैल कुठेतरी थांबतो, 2 पावलं मागे येतो कारण ती झडप घेण्यासाठी. त्यामुळे दादा बोलतायत बरेच जणांनी नावं देखील ठेवली, कारण माझ्याच गावातला नंदी आहे. बरेच जणांनी नावं ठेवली या नंदीला, परंतु त्यांनी आज करून दाखवला. भले समोरची गाडी मैत्रीपूर्ण लढत झाली तो विषय नाही, फक्त हा संघर्ष हा स्वतःशीच होता. तर आज त्यांनी करून दाखवला. पब्लिकली पळून सरळ आला असं दाबला पण नाही बैलाला. आणि मला देखील बघू शकता, मी देखील गुलालात मागलोय, कारण गावचा नंदी आहे आणि गावच्या नंदी म्हणजे आपलाच नंदी आणि तो आनंद आपण साजरा केला पाहिजे. सर्वांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे. दादा आजच्या गुलालाचा श्रेय कोणाला दे दादा, काय सांगा? गुलालचा श्रेय आम्ही देऊ प्रमोद खडे, राज बॉर्डरडे, शिवम धुले, जगदीश धुले, स्वतः मालक आहेत बैलाचे. जगदीश धुले, जगदीश पंढरनाथ धुले, बरोबर. आणि सुरेश मारुती धुले, ओमकार धुले आणि संदेश वेहेले, बरोबर. सर्वांना म्हणजे आणि मेन म्हणजे आमचे सुट्टी मेकर, किंग मेकर, सुट्टी मेकर नरेश धुले यांना पूर्ण आजच्या विजयाचा श्रेय नरेश धुले यांना जाईल. बरोबर आहे दादा. बघितलं, कोणी एकाचं श्रेय नाही, याच्यामध्ये सर्वांचा श्रेय आहे मित्रांनो. दादा सुंदर असे बोलले की सर्वांची नावं घेतली, कारण कुठेतरी बैलगाडा क्षेत्र हा कोणाचं एखाद्याचं काम नाही मित्रांनो. इथे सर्वांची साथ लागते, त्यामुळे सर्वांनी मिळून मिसळून राहा, हेच दादाचा संदेश आहे. आणि दादा या गाडीवर बघा, ड्रायव्हरची भूमिका तितकी चोख पाहिजे, परंतु ह्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता दादा, काय सांगा? सचिन दादा सुगवेकर, सुगवेचे ड्रायव्हर होते. सुगवेचे सचिन ड्रायव्हर. बघा मोठ्या मोठ्या बैलगाड्या, बैलची बिंजोडच्या जोड्या जे हाकलतात ते सचिन ड्रायव्हर, ते या गाडीवर बसले होते आणि सुंदर अशी गाडी पळवली त्यांनी, आणि त्यांना देखील या गुलालाचे श्रेय जाईल. आणि दादा आज बऱ्याच दिवसातून तुम्ही मला 2 महिन्यातून नंदी काढला. मालकाचा काय विषय आहे दादा, मालकाबद्दल काय सांगाल तुम्ही? आणि मालकांचं नाव घ्या, प्रेक्षकांना समजू दे. मालकाचं नाव या दादा समोर या दादा तुम्ही. जगदीश पंडित या इकडे पाषाणे यांची घरचा साज आहे. मालकाचा असा प्रॉब्लेम होता की त्याचे काही कारणास्तव बैल मैदानात आणू शकला नाही, कारण बैलाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, मार लागला होता, बैलाचा प्रॉब्लेम झाला होता, बैल थोडा बाहेर जात होता, म्हणून बैलाला थोडा रुटीनला यायला वेळ लागला. पण बैल आम्ही आज 2 महिन्यानंतर बैल मैदानात आणला आणि करून पण दाखवला. काय असते ते बैल, काय असो, शर्यत कशी असते, बैल कसा पळतो, त्याने आज आम्हाला करून दाखवला. आणि दादा मालकांबद्दल काय सांगाल? जगदीश धुले तुम्ही बोलताय, तर मालकांचा स्वभाव आणि मालक कसे आहेत ते सांगा. मालकांचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे, मन मिळावू स्वभाव आहे, एकदम सुंदर. म्हणजे कोणाची 1 नाही 2 नाही काय नाही, सर्वांना घेऊन मिळून मिसळून सर्वांना घेणार आहेत. मस्त मन मिळावू स्वभाव आहे मालकाचा. आणि दादा तुम्ही बोलले की सुट्टी मेकर आमचे नरेश शेठ धुले, तर नरेश शेठ धुले यांच्याबद्दल काय सांगाल? कारण बघा, सुट्टी मेकरची भूमिका ही चोख मानली जाते, कारण सुट्टीला थोडी जरी चुकी झाली तरी गुलाल पडू शकतो मित्रांनो. म्हणून मी आवर्जून त्यांचं नाव घेतोय, कारण त्यांनी सुंदर अशी सुट्टी केली. तर नरेश शेठ धुले यांच्याबद्दल काय सांगाल? नरेश शेठ धुले या क्षेत्रामध्ये मला तर वाटतं जवळजवळ 20 वर्षापासून आहेत, पण त्यांच्यासारखा सुट्टी मेकर आम्ही अजून बघितला नाही. सुट्टी त्यांनी सोडलेला बैल कधी बाहेर सुद्धा जाणार नाही, कधी आत सुद्धा जाणार नाही. सुट्टी मेकर म्हटलं म्हणजे एक आमचा पाठीचा कणा आहे. नरेश धुले नरेश धुले आमच्या सुट्टी मेकरसाठी खूप महत्त्वाचे आहेत, बैलांची सुट्टी करण्यासाठी. आणि दादा आज भले गुलाल घेतला बैलांनी, आणि या गुलालाचा आनंद आपण सगळेजण पाहत आहे, परंतु ही गाडी आधी पळाली का दादा कधी, काय सांगाल? याच्या अगोदर गाडी पळाली 2 वेळा, आमची गाडी पळाली. परंतु बैल थोडा इकडे तिकडे जात असल्यामुळे आमची गाडी सुतावर थोडक्यात गाडी पडलेली 2 वेळा, परंतु आज आमच्या बैलांनी करून दाखवलं आम्हाला. आणि दादा महबूबचं तर तुम्ही सांगितलंच, परंतु हा देखील नंदी तितकाच चांगला आहे. तर नखरा आहे याचं नाव, नखऱ्या बोललात ना तुम्ही, तर नखऱ्याबद्दल काय सांगाल? नखऱ्या उत्तम शिस्तीचा बैल आहे, एकदम शिस्तीचा बैल, कधी तो इकडे तिकडे सुद्धा होत नाही.
आणि तो मेन म्हणजे नाशिकचा घोड्यातला बैल आहे. घोड्यातला बैल असल्यामुळं त्याला शिस्त ही चांगली आहे आणि पल त्याचा इतका भारी आहे ना, बुडापासून शेवटपर्यंत चांगला पल आहे त्याचा. आणि एकदम धरून बैलाला येतो तो. आणि बघा दादा, तुम्ही सांगितलं की नंदी आमचा 2 महिने घरी होता. 2 महिने आधी तो बाहेर जायचा, त्यामुळं तुम्हाला पैऱ्याची अडचण झाली का हो, दादा? काय अडचण सांगाल? आम्हाला खूप अडचण झाली. आम्ही पैऱ्याला तुम्हाला महत्त्वाचं मी सांगतो, आम्ही गेल्या वर्षी आम्हाला लोकांकडे पैऱ्यासाठी आम्हाला हाजीगजी करायला लागले का आम्हाला स्वतःहून पैरे येत होते, स्वतःहून. आणि गेल्या वर्षी आमची गाडी कांगारूमध्ये पळाली. सुंदर असे 10 आम्ही शर्ती लगातार केल्या कांगारूमध्ये. पिंपलोलकरांचा कांगारू, मंगेश डायरे यांचा कांगारू, एकदम उत्तम बैल पळतो तो. त्या बैलामध्ये आणि महबूबमध्ये सुंदर अशा गाड्या झाल्या, चांगल्या बिंजोडच्या गाड्या ठोकल्या आम्ही. परंतु बैलाचा प्रॉब्लेम झाल्यामुळं 2 महिने बैल बैठी होता. 2 महिन्यानंतर आम्ही बैलाला काढला आणि काही कारणास्तव अडचणी पण येत होत्या, विरोधक पण होते. विरोधकांना आज आमच्या बैलांनी करून दाखवला. आणि दादा, तुम्ही सांगितलं कांगारूचं नाव घेतलं, पिंपलोलीकरांचा. तो देखील नंदी, मी त्या दिवशी त्याची बाईट घेतली कांगारूची. अतिशय आतून पळणारा नंदी, 1 नंबरचा नंदी आहे. आम्हाला आता याच्या पुढे, आता बघा तुमचं महबूब तुम्ही बोलले रुटिंगला आलेलं आहे आणि आज गुलाल घेतलेलं आहे, त्याने दाखवून दिलेलं आहे. तर कांगारू आणि महबूब आम्हाला यापुढे पळताना दिसेल का? 100% कांगारू आणि महबूबची गाडी तुम्हाला येत्या या 2-3 मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. 2-3 मैदानानंतर 100% पळताना दिसणार आहे. ती A1 जोडी आहे. गेल्या वर्षीची टॉपची जोडी होती. चांगल्या गाड्या त्यांनी दोघांनी ठोकल्या होत्या. बिंजोडच्या गाड्या त्यांनी मारल्या होत्या. त्यामुळे ती गाडी या चालू सीझनमध्ये आता 3-4 मैदानानंतर तुम्हाला 100% पळताना दिसणार आहे, कांगारू आणि महबूबची गाडी. आणि दादा, 2 महिने तुम्ही सांगितलं नंदी आरामावर होता, परंतु हे 2 महिने तुमचे कसे गेले दादा? काय सांगाल? काय अडचणी आल्या, काय संकट आली, ते आम्हाला सांगा जरा प्रेक्षकांना. म्हणजे बैल जर आपला कठीण कालामध्ये असेल तर कोण साथ देतो आणि कोण साथ सोडून जातो, किंवा तो कालखंड कसा असतो ते तुम्ही सांगा दादा आम्हाला. आता त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे संघर्षाचा काळ म्हणजे 2 महिने आम्ही खूप संघर्ष केला बैलामध्ये. खूप संघर्ष आम्हाला लोकांनी हिणवलं सुद्धा का तुमचा बैल बाहेर जातो, हे जातो, ते जातो. परंतु आम्ही खचलो नाही. आम्ही सांगितलं आमच्या बैलाला आम्ही प्रयत्न करून रुटीनवर आणणार आणि ते आज करून दाखवलं. संघर्षाचा काळ म्हटलं म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होता, आमचा बैलाचाही प्रॉब्लेम होता थोडा. मला तर वाटतं बोरीच्या फाटीला पायाला लागला होता, त्यामुळं बैल आम्ही बंद पण ठेवला होता. पण आज बैलाने आम्हाला करून दाखवलं, रुटीनमध्ये येऊन बैलाने आज करून दाखवलं. आणि दादा, आज सुंदर अशी गाडी पळाली आणि तुम्ही विजय गुलाल देखील घेतला. तर गाडीला गती कशी लागली होती? गाडीला बुडापासून बुडापासून इतकी गती, 4 छकड्यामध्ये आम्ही गाडी पुढं असताना एकदम सुंदर अशी गाडी पळाली. आणि त्याला महबूबला साथ दिली, नखऱ्याने एकदम उत्तम अशी साथ दिली. गाड्यावर पळणारा महबूब एकदम शिस्तीचा बैल आहे आणि पब्लिकचा आहे तर महबूब म्हणजे पब्लिकचा भिताड आहे. पब्लिक किती असू द्या तोडून येतो. आणि दादा, तुम्ही महबूबबद्दल बोललात, महबूबची खरेदी कुठून केलेली आहे दादा? काय आम्ही सांगाल? मला तर वाटतं महबूबची खरेदी आम्ही वाकस ना कुठून पिंपलोली उमेश आपला उमेश जितू बघू शकता, खरेदी केली. समालोचक जितू दादा, जितू दादा त्यांच्याकडून घेतले होते. तेव्हा आदत होता का दादा? आदत होता दादा. म्हणजे आदत असल्यापासून आणि आता किती दाती आहे काय सांगा? आता 4 आहे. किती वर्ष झाले याला? आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष, म्हणजे 3 वर्ष तुमच्या सोबत आहे दादा. हो, 3 वर्ष. आदातमध्ये पण सुद्धा त्यांनी बिंजोडच्या गाड्या ठोकलेल्या आहेत दोन्ही साईड. बघू शकता, आदातमध्ये देखील आदात असल्यापासून आनंदी त्यांच्या सोबत आहे आणि अजूनपर्यंत गुलाल घेतोय. आणि हा 51,000ची खरेदी होती त्याची. अच्छा, 51,000 रुपयाची. तेव्हा त्यांनी 2 महिन्यात 18 शर्ती लगातार केल्या. बापरे, बघू शकता, खूप मोठं नाव आहे. परंतु कुठे कसं काही कालखंड हा कठीण येतो, परंतु आज नंदीने करून दाखवलं. 51,000 रुपयाची खरेदी आणि आज पळतोय नंदी, पळतोय. परंतु आता रुटीनला आलेलं आहे आणि याच्या पुढे आम्हाला गेल्या बिनजोड सीझनला त्याची 7 लाख रुपये किंमत झालेली. आम्ही नाही दिला कारण आमच्या हौशेपोटी आम्ही बैलाच्या पैशाकडे बघितलं नाही. आम्हाला हौस आहे शर्यत, बैलगाडा शर्यतीची आम्हाला हौस आहे, त्यामुळे आम्ही पैशाकडे बघितलं नाही. गेल्या वर्षी 7 लाख रुपये त्याची किंमत झाली होती आमच्या बैलाची नंदीची, पण आम्ही नाही दिला त्याला. बघू शकता, एवढी मोठी रक्कम किंमत होऊन सुद्धा दादांनी दिला नाही. कारण कुठेतरी नंदीला जीव लागला जातो, प्रेम करतो आपण नंदींवर, मुख्य जनावर. त्यामुळं बघा, आणि एवढा ग्रुप आहे यांचा, महबूब खूप मोठा ग्रुप आहे, खूप मोठा ग्रुप आहे. दादा बोलतात पाशाने सुंदर ग्रुप पाशाने हा खूप मोठा ग्रुप आहे आणि फॅन्स क्लब पण भरपूर आहेत महबूबचे. कारण काही कारणास्तव मुलं आली नाही आज. आम्ही मोजकेच आहेत 10-12 जण.
आणि दादा तुम्ही सांगितलं आज नियोजन प्रमोद खडे यांचं होतं. प्रमोद खडे तर आणि राज त्यांच्याबद्दल बोराडे. काय सांगाल? राज बोराडे म्हणजे मी स्वतः दादा राज बोराडे. माझं नाव मी स्वतः घेणं हे चुकीचं आहे म्हणून त्यांच्या तोंडातून नाही, ऐकलं राज बरं वाटतं बोराडे का? आणि प्रमोद खडे. राज बोराडे आणि प्रमोद खडे यांच्याबद्दल काय सांगाल? कारण आजचं नियोजन त्यांच्या याच्याने चालले. हो, नक्कीच, कारण हे बघा आम्ही छोटे बैलगाडा मालक आहेत परंतु हे बिनजोडचे बैल आहेत. परंतु तुम्ही आमच्या हातात धुरा दिली त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतो. आणि राज बोराडे आणि प्रमोद खडे यांच्याबद्दल 2 शब्द बोला दादा. राज काय बोराडे आणि प्रमोद खडे यांचे पहिले मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज ह्या नखऱ्या आणि महबूबचं या नंदीचं दोघांचं नियोजन त्यांनी दोघांनी केलं. त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि प्रमोद खडे बोलाल ते एकदम उत्तम व्यक्तिमत्व, एकदम उत्तम व्यक्तिमत्व. या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाविन्य आहेत परंतु त्यांना खूप हौस आहे बैलजोडीचे. प्रमोद खडे आणि राज बोराडेचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आज जोडीचं नियोजन केलं, शर्यतीचं नियोजन केलं आणि जोडी गुलाल घेतला त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो. दादा आम्ही आणि मेन म्हणजे सुधीर झांजे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या जोडीने गुलाल घेतला. त्यामुळे सुधीर भाऊ झांजे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बघू शकता दादा सचिन झांजे यांचा आज वाढदिवस आहे. आमचे जीवलग मित्र आहेत सर्वांचे परंतु ते वाढदिवस होता परंतु ते फॅमिलीसोबत कुठेतरी बाहेर गेलेत त्यामुळे येऊ शकले नाही. परंतु त्यांच्या नावाने आज आम्ही गुलाल घेतला. सचिन झांजे यांच्या वाढदिवसानिमित्त बिनजोडचे गुलालाचे मानकरी कुमार जगदीश पंढरीनाथ धुले पाशाने यांच्या घरचा साथ रेवती ज्ञानेश्वर दुले आणि रेवती ज्ञानेश्वर धुले पाशाने यांचा घरचा साथ बघू शकता तुम्ही. महबूब आणि नखऱ्या बिनजोडचे गुलालाचे मानकरी झालेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि दादा तुम्ही मला 2 मिनिटाची बॅट दिली त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन, आभार मानतो. आणि राज बोराडे युट्यूब चॅनल कडून तुम्हाला अशाच गुलालासाठी मी शुभेच्छा देतो दादा. धन्यवाद. धन्यवाद दादा, धन्यवाद.